या मानापमानाच्या वादात नक्की कोण उघडं पडलं, कोणाची फजिती झाली? मित्रहो, देशातल्या प्रत्येक नागरिकांना महामहिम राष्ट्रपतीचा मान राखणं, सन्मान राखणं तेवढंच आवश्यक असतं. नागरिक असो, मुख्यमंत्री असो की मग पंतप्रधान असो, राष्ट्रपतींचा सन्मान राखणं प्रत्येकाची जबाबदारी आहे. राष्ट्रपती पद सर्वोच्च पद आहे आपल्या देशातलं. पण तरी सुद्धा सध्या आपल्या देशामध्ये मानापमानावरून एक नवा वाद सुरू झालेला आहे. राष्ट्रपती असो किंवा राज्यपाल असो, ही पदं वेगळी आहेत, त्यांना राजकारणापासून वेगळं ठेवायलाच हवं. आता ते ठेवलं जातं की न जाता हा भाग वेगळा मित्रांनो, पण तरी सुद्धा आजवर कधीही झाला नव्हता असा हा मानापमानाचा वाद आता नव्यानं उफाळला. आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बंगालच्या दौऱ्यावर गेलेल्या होत्या. अर्थातच त्यांच्या स्वागतासाठी तिथल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं आणि नेमकं तेच घडलं नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली आणि मग त्यावरून राष्ट्रपतींनी आपले नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. साहजिकच ममता बॅनर्जी यांनी सुद्धा आपल्या पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विषय अत्यंत गंभीरपणे घेतला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतींचा अवमान केलेला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामध्ये नियमांचं उल्लंघन कसं झालं याची विचारणा सुद्धा केंद्रानं पश्चिम बंगाल सरकारकडे, म्हणजे या ममता बॅनर्जी यांच्याच सरकारकडे केलेली आहे. राष्ट्रपतींचा अपमान हा केवळ त्यांचाच नव्हे तर या देशाच्या घटनेचा सुद्धा अपमान असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. पण मग त्यानंतर गप्प राहतील त्या ममता बॅनर्जी कसल्या? राष्ट्रपतींचा अपमान मी नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राष्ट्रपतींचा अपमान केलेला आहे असं म्हणत त्यांनी मोदी यांचा एक जुना फोटो दाखवला, नव्हे तो एक आरसाच दाखवला. राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांचा एक जुना फोटो त्यांनी समोर आणला. म्हणजे हा फोटो 2024 सालातला आहे. राष्ट्रपती मुर्मू या भाजपाचे वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देतानाचा तो प्रसंग आहे. हा पुरस्कार देताना राष्ट्रपती असलेल्या मुर्मू स्वतः उभ्या होत्या. राष्ट्रपती आणि पुरस्काराचा सन्मान म्हणून त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनीही उभं राहणं अपेक्षित होतं. मात्र मोदी हे अडवाणी यांच्या बाजूला बसून होते. मग हा अपमान नाही का? मोदींना आदिवासी नेत्याबद्दल आणि देशाच्या राष्ट्रपतीबद्दल आदर वाटत नाही का, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी थेट वर्मावरच बोट ठेवलं. पंतप्रधान खुर्चीवर बसलेले आणि राष्ट्रपती मात्र उभ्या, हा सुद्धा राष्ट्रपतीचा अपमान आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. ममता बॅनर्जी यांनी नेमका हाच फोटो, खरं तर फोटो नव्हे याला आरसाच म्हणावं लागेल ना, हाच दाखवला त्यांनी पंतप्रधानांना. आणि ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी राष्ट्रपतीचा अपमान केला असं हे भाजपवाले आणि मोदी म्हणतायत. मी इथं धरणं आंदोलन करते, राज्यातील जनतेसाठी भांडते, अशा वेळी मी राष्ट्रपतीच्या कार्यक्रमाला कशी काय जाऊ आणि त्यामुळं अपमान कसं काय होतो? बघा, राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित असणं हे अपेक्षित असतं. ममता बॅनर्जी यांनी केलेला खुलासा कोणाला पटेल कोणाला नाही पटणार, पण पंतप्रधानांनी तर याला बघा अहंकार म्हटलेला आहे. कुणीही व्यक्ती कितीही शक्तिशाली असली तरी शेवटी अहंकार तिचा नाश करतो असं आपल्याकडं म्हटलं जातं. तृणमूलचे गलीचं राजकारण आणि सत्तेच्या अहंकाराचा नाश होणं अटळ आहे असं सुद्धा मोदी म्हणाले. बरोबर आहे त्यांचं. खरं तर अहंकार कोणाजवळही नसावा. हा अहंकार ज्याच्याजवळ आहे तो त्याचाच नाश केल्याशिवाय राहत नाही. पण मग हे पंतप्रधानांसाठी सुद्धा लागू आहे ना हो. पण मग आपण खुर्चीत बसून राष्ट्रपतींना उभं ठेवणं हे कुठल्या शिष्टाचारात बसतं आणि याला उत्तर देणार कोण? या मानापमानाच्या वादात नक्की कोण उघडं पडलं, कोणाची फजिती झाली? राष्ट्रपतींच्या दौऱ्याला अनुपस्थित राहून ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतींचा अपमान केला की मग स्वतः खुर्चीत बसून राष्ट्रपतींना उभं ठेवलं, तिथं राष्ट्रपतींचा खरा अपमान झाला. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा.
धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.